शेतकरी कर्जमाफी संदर्भात अतिशय मोठी बातमी आहे। 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आधार प्रमाणिकीकरण झालेल्यांना पैसे मिळणार आहेत। 17 पैकी 10 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झाले। उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांची नावे 10 ऑगस्ट पूर्वी जाहीर केली जाणार आहे। तर उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। पहिल्या यादीमध्ये 533 आणि दुसऱ्या यादीमध्ये 16,95,533 शेतकऱ्यांची यादी ही शासनाच्या वतीने कर्जमाफीची जाहीर केलेली आहे। अजूनही जसजसे याद्या कागदपत्र शेतकऱ्यांची पूर्ण होतील त्याप्रमाणे याद्या लागतील। मला शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की निश्चित प्रकारे आपले जे शेतकरी या कर्जमाफीच्या अटीमध्ये बसतील, साधारणतः आज 16 लाख म्हणजे 17 लाख अजून 56 लाख शेतकऱ्यांना आपल्याला या संपूर्ण कर्जमाफीचा लाभ आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे। त्यामुळे जरी यादीत जरी नाव नसलं तरी उद्या कमी जास्त कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आपल्या यादीत नक्की जे अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव येईल आणि आल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्याला या राज्यातल्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी आहे याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल। त्यामुळे कुणीही जरी एखाद्या वेळेस यादीत नाव असलं नसलं तरी नाव निश्चित प्रकारे आपलं अटीत बसल्यानंतर येणार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका। आपण नाव यादीची वाट पहा। याद्या जसजसे याद्या अद्ययावत होतील, जसे याद्यात पूर्तता होतील त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध होतील आणि माझ्या या राज्यातील 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी रक्कम एवढी रक्कम यासाठी राज्य शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे। 2 लाखापर्यंत कर्जमाफी असली तरी काही ठिकाणी अशा तक्रारी दिसून येतात खाली स्थानिक पातळीवर की त्याचं 1.5 लाख कर्ज आहे, त्याला फक्त 50,000ची मुभा दिली जाते आणि 1 लाखाचं कर्ज तसंच ठेवलं जातं। तर मुळात हा निकष कशा स्वरूपात? नाही असा हा निकष नाही। 2 लाखापर्यंत जर थकबाकी असली तर थकबाकी ते 2 लाखाच्या आतली संपूर्ण थकबाकीची रक्कम त्या बाबतीमध्ये ती माफ केली जाणार आहे। या बाबतीमध्ये काय तक्रारी वगैरे असल्या तर ठीक आहे, तक्रारी असतील काय चुका असतील या त्या तक्रारी ऐकून चुका त्या लक्षात घेऊन या बाबतीमध्ये दुरुस्त करून 2 लाखाच्या आतल्या जे थकबाकीदार शेतकरी त्यांना निश्चित प्रकारे त्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। नाही, या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगेल की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या अगोदर पण कर्जमाफी झालेल्या आहेत, पण पूर्वीच्या निकषापेक्षा उलटा ह्या वर्षीची जी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुटसुटीत आहे आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी थोडं थांबावं, वाट पाहावी। आपलं यादीमध्ये जर आपलं योग्य कागदपत्र आपण जर जमा केली, योग्य कागदपत्र आपण दिली तर निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ त्या माझ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी ही अपडेट होती, कारण शेतकरी बांधवांना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की आमचं यादीमध्ये नाव आलेलं आहे, आमची KYC सुद्धा झाली तर देखील आमच्या खात्यावरती पैसे जमा होत नाही। तर फायनली त्याची तारीखसुद्धा जाहीर झाली आहे, त्यासाठी सुद्धा मंजुरी मिळाली आहे। तुम्ही हेडलाईनसुद्धा बघितली असेल। आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची माहिती दिलेली आहे आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा ही माहिती दिली आहे। तुम्ही KYC केले असेल आणि या दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यावरती आता ही रक्कम जमा होत आहे।